नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनल आपले सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत। तुमचं डिजिटल राशन कार्ड कशा पद्धतीनं डाउनलोड करायचं त्यासाठी सुरुवातीला आपलं गुगल प्ले स्टोरवर यायचं। तिथं आल्यानंतर मेरा रेशन टाईप करायचं। मेरा रेशन टाईप केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपल्याला दिसेल मेरा रेशन 2.0 यावर आपल्याला म्हणजे हा ॲप आपल्याला इन्स्टॉल करून घ्यायचा। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर आपण ओपन या बटनवर क्लिक करायचं। आपल्याला ते परमिशन मागत आहे, आपल्याला अलाउ या बटनवर क्लिक करायचं। अलाउ केल्यानंतर ॲप ओपन होईल। त्यानंतर आपल्यासमोर असं काही इंटरफेस दिसेल। इथं आपल्याला आपली लँग्वेज चॉईस करून घ्यायची। तुम्हाला जी काय असेल इंग्लिश, हिंदी, मराठी जी काय असेल ते आपल्याला लँग्वेज आपली सिलेक्ट करून घ्यायची। लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं। नेक्स्ट या बटनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल मेरा रेशन गेट स्टार्टेड यावर आपल्याला क्लिक करायचं। गेट स्टार्टेडवर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असा काही इंटरफेस आपल्याला इथं समोर बघायला भेटेल। त्यानंतर आपल्याला इथं लॉग इनचं ऑप्शन दिसेल। तुम्हाला बेनिफिशरी युजर, डिपार्टमेंट युजर दिसेल। तर आपल्याला बेनिफिशरी युजर्स यावर क्लिक करायचं। बेनिफिशरीज आपल्याला इथं आधार नंबर टाकायचा। जो काय आपला आधार नंबर असेल तो आपला आधार नंबर टाकून घ्यायचा। त्यानंतर आपल्याला कॅप्चा टाकायचा आणि लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं। तुम्ही तुमचा बेनिफिशरीचा आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर लॉग इन विथ OTP यावर क्लिक करायचं। लॉग इन विथ OTP केल्यानंतर OTP सेंड सक्सेसफुली आपल्याला असा मेसेज येईल। ओके या बटनवर क्लिक करायचं। जो काही आपल्या आधारला रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल त्याच्यावर तुम्हाला OTP गेला असेल तो OTP तुम्हाला इथं टाकून घ्यायचा। जो काय तुमचा OTP असेल तो OTP टाकून घ्यायचा। OTP टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफायवर क्लिक करायचं। व्हेरीफायरवर क्लिक केल्यानंतर OTP व्हेरीफाय सक्सेसफुली आपल्याला असा इंटरफेस येईल। तर ओकेवर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्याला डू यू वॉन्ट क्रिएट युअर पिन नाव युअर द सेंड इट ऑफ लेटर आपल्याला इथे आपल्याला पिन तयार करून घ्यायचं। क्रिएट नाववर क्लिक करायचं। आपल्याला जो काही ॲप ओपन करण्यासाठी 4 अंकी इथं मास्टर पिन तयार करायचा। जो काय तुम्हाला ठेवायचा तुम्ही तो मास्टर पिन इथं तयार करून घ्यायचा। तुम्ही इथं तुमचा पिन टाकल्यानंतर नेक्स्ट या बटनवर क्लिक करायचं। पुन्हा आपल्याला रिपिन टाकायचा। जो काही तुम्ही पहिले पिन टाकला तो आपला रिपिन इथं टाकून घ्यायचा। त्यानंतर क्रिएट पिन यावर आपल्याला क्लिक करायचं आपण पुन्हा पिन टाकल्यानंतर। त्यानंतर आवर पिन कोड हॅज बीन द सेव्ड आपल्याला ओके या बटनवर क्लिक करायचं। त्यानंतर आपल्या समोर असा काही इंटरफेस दिसेल। आपल्याला जे काही विल दिस युजिंग द ॲप यावर क्लिक करायचं, स्किप करायचं। त्यानंतर आपल्याला समोर असा काही इंटरफेस दिसेल। इथे तुम्हाला तुमचं स्कीम नेम दिसेल, तुमचं राशन कार्ड कोणतं आहे याच्यामध्ये ते दिसेल तुम्हाला। इथं तुमचं नाव दिसेल। इथे तुम्हाला हेड ऑफ फॅमिलीचं नाव दिसेल। इथं तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे हे दिसेल अपडेट करण्याचे ऑप्शन। तुम्ही इथं मॅनेज फॅमिली डिटेल करू शकता, रेशन कार्ड अलाइनमेंट्स करू शकता, वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही अपडेट्स करू शकता। सध्या आपण फक्त हेच बघणार का तुमचं राशन कार्ड कशा पद्धतीने डाउनलोड करायचं। तुम्हाला इथं डाउनलोडचं ऑप्शन दिसेल हे ॲरोचं, या ॲरोवर आपल्याला क्लिक करायचं। ॲरोवर क्लिक करायचं तुमचं अशा पद्धतीनं राशन कार्ड डाउनलोड होईल। तुम्हाला PDF वर क्लिक करायचं। PDF वर क्लिक केल्यानंतर समोर तुम्हाला अशा पद्धतीने तुमचं राशन कार्ड ऑनलाईन डाउनलोड झालेलं दिसेल आणि याच्यात तुम्हाला खाली तुमच्या इथं फॅमिलीचे नेम दिसेल तुम्हाला इथे। ह्या अशा पद्धतीने तुम्ही नवीन ॲपवरून मेरा रेशन कार्ड ॲपवरून तुम्ही तुमचं राशन कार्ड डाउनलोड करू शकता। व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। थँक्यू, धन्यवाद।